श्री गुरुदेव दत्त। सर्वात प्रथम म्हणजे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। कारण यासाठी की तुम्हाला यापुढे आणखी वेगवेगळ्या विषयांवर माहिती भेटणारच आहे आणि ती भेटण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे। जसं आपण बघितलं पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये याआधी 2 जे व्हिडिओ झाले त्यामध्ये मी याविषयी माहिती दिली। त्यात आणखी सांगते की आपण आणखी बऱ्याच रूपामध्ये आपण जन्म घेतलेला आहे। क्रिस्टल झालं, त्यानंतर आपण कोणत्या झाड, वेली, त्यासोबत प्राण्यांमध्ये पण आपला जन्म झाला आणि त्यानंतर आपल्या माणसांमध्ये, मनुष्यांमध्ये रूपांतरित झालो आपण। तर हे अनेक याच्यामध्ये आपण जन्म घेतल्यानंतर त्याचा जो पास्ट असतो तो आपल्या सोबतच आलेला असतो। आपला जो औरा असतो आणि आपले जे 7 चक्र असतात तर ते सतत आपल्या सोबत असतात। तर हे सगळं सांगण्यामागचं हेच उद्देश आहे की खूप जण म्हणतात, अनेकांच्या तोंडी असतंच, या जन्मामध्ये तर आपण कोणाविषयी वाईट विचार केलेला नाही किंवा अशी वर्तणूक देखील केलेली नाही, तर मग का हा आपल्या सोबत आलेला आहे भोग? भोगच खरंच प्रत्येकाचं म्हणणं हेच असतं। म्हणजे थोडे जरी अडचणी आल्या असतील किंवा काही जरी झालेलं असेल तर आपला हा शब्द ठरलेला असतो, का असं? का असं आणि आपण नेमकं काय केलेलं आहे हे जर बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा आकाशिक रेकॉर्ड या 2 गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात केलेले कर्म काय आहेत आणि त्या कर्माचं फळ काय आहे हे सगळं कळून जाईल आपल्याला आणि 100% कळतं। माझ्या स्वतःच्या क्लायंटला ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे की खरंच आकाशिक रेकॉर्ड पास्ट लाईफ या काम करतात। कारण तुम्ही किती चुकीचं कर्म केलेलं आहे, कारण कर्मावरच आपलं जीवन अवलंबून आहे। देव तर आपलं वाईट कधीच लिहिणार नाही, कारण देव ही आपल्या आईप्रमाणे असतात। कारण आपल्या मुलांचं त्या कधी वाईट चिंतणार नाही, तर त्यामुळे देव सुद्धा आपलं तसं करणार नाही। त्यामुळे आपलं कर्मच ठरवत असतं की आपलं पुढचं जीवन कसं असणार आहे। तुम्हाला तुमचं कर्म कसं केलेलं आहे हे जर कळाल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमची चूक मान्यच करणार आणि हे सत्य आहे, आपलं चुकतं कुठं आहे। चूक मान्य करावी लागणार आहे, कारण सत्य परिस्थितीच तुमच्या समोर येणार। त्यावेळेस मग तुम्ही कोणत्याही देवाला नाही दोष देणार, स्वतःच्या कर्माला दोष देणार, हेही तितकंच सत्य आहे। कारण कर्म हे भोगण्यासाठीच आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत। तुमचे कर्म जर चांगले असेल तर तुम्ही खूप चांगल्या आणि वरच्या स्टेजवर जाणार। या जन्मात नाही गेला तर पुढच्या जन्मात तर नक्कीच जाणार। जर तुम्ही वाईट कर्म करत गेला तुम्ही आणखी खालच्या लेवलला येणार आणि तुमचं आणखी जीवन खराब होत जाणार। तर आपण इथे कर्म हील करण्यासाठी आलेलो आहे, म्हणजेच कर्म भोगण्यासाठी आलेलो आहोत। जर आपल्याला आपले कर्म कळाले तर ते नक्कीच सुखरूप होईल। तुम्हाला याविषयी जर माहिती घ्यायची असेल, तुमचा कर्माचा काय भाग आहे, म्हणजे रडत बसण्यापेक्षा कर्म कुठं चुकलं हे जर तुम्हाला कळालं तर जीवन नक्कीच छान होईल। त्यासाठीच आमच्याशी संपर्क साधावे लागेल आणि तो नक्कीच तुम्ही साधणार आहेत याची आम्हाला शाश्वती आहे। धन्यवाद।